नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगच्या पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील स्ट्रीट फूड कोल्हापूरची झणझणीत मिसळ. आज आपण ही मिसळ अगदी घरीच बाहेरचा मसाला न आणता आज आपण घरीच मिसळ पावचा मसाला तयार करून आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर बघू शकता मटकीला खूप चांगल्या प्रकारे मोड आलेली आहे. पाण्यामध्ये आपल्याला मटकी घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून हळद घालून घ्यायची आहे आणि मटकीला चांगल्या प्रकारे उकळून घ्यायची आहे. मटकीला चांगल्या प्रकारे मिक्स करून त्यावर झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिट मटकी शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 1 टेबलस्पून जिरा, 1 टेबलस्पून धने, 2 विलायची, 5 ते 6 काळी मिरी, 5 ते 6 दालचिनीचे तुकडे, 1 जावित्री आणि 2 लवंग घेतलेले आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून खोबरा बारीक किसून घेतलेला आहे. 2 कांदेसुद्धा बारीक कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. हे मसाले आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे सतत हलवून मी हे मसाले भाजून घेतलेले आहे. मसाले आपले भाजून झालेले आहेत. ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. त्यानंतर खोबरासुद्धा अशाच प्रकारे आपल्याला गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आपला खोबरासुद्धा इथे चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे. तो सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर कढईमध्ये 1 टेबलस्पून ऑइल घेतलेला आहे. त्यानंतर कांदेसुद्धा घालून आपल्याला गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. कांदा एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदासुद्धा आपला एकदम सॉफ्ट झालेला आहे. तो सुद्धा एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. इथे मी कांदासुद्धा काढून घेतलेला आहे. त्यानंतर हे सगळे मिश्रण आपल्याला एका मिक्सर जारमध्ये घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जे आपण भाजून घेतलेले मसाले होते ते सुद्धा त्यामध्ये घालून घेतलेला आहे. त्यानंतर त्याला झाकण लावून आपल्याला हे मसाले बारीक वाटून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता आपला मसाला बारीक वाटून झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जे कांदे भाजून ठेवलेले होते ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचा आहे आणि झाकण लावून हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं मिसळ पावचा मसालासुद्धा एकदम रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण जी मटकी शिजायला ठेवलेली होती ते सुद्धा आपली मटकी चांगल्या प्रकारे शिजली गेलेली आहे. तर बघू शकता इथे एक मी मटकी तोडून दाखवत आहे. ती सुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. गॅस बंद करून आपल्याला हा मटकीमधील पाणी जो आहे तो आपल्याला निथळून घ्यायचा आहे. तर इथे एक मी चाळणी घेतलेली आहे. त्यामध्ये मटकी घालून आपल्याला पाणी वेगळं करून घ्यायचं आहे. ह्या पाण्याचा आपण जो मिसळ पावची तर्री असते ते तर्री किंवा रस्सा म्हणू शकतात तो आपण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये 4 टेबलस्पून ऑइल घेतलेला आहे. इथे मी ऑइल जास्तच घेतलेला आहे. रस्सा हा एकदम झणझणीत आणि तर्रीदार असतो, त्यामुळे इथे मी ऑइल जास्त घालून घेतलेला आहे. ऑइल आपला गरम झाला की त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून राई घालून घ्यायची आहे. राई आपली चांगली तडतडली की त्यामध्ये बारीक चॉप केलेले 2 कांदेसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच 5 ते 6 कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्तासुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता आणि थोडासा त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या मिसळ पावला टेस्टसुद्धा चांगली एकदम भारी येते. त्यानंतर लगेचच आपल्याला 2 बारीक चॉप केलेले टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. तर येथे टमाटरसुद्धा आपला सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर आपण जो मिसळ पावचा मसाला रेडी करून घेतलेला होता तो सुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. मसालासुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर
तर इथे बघू शकता आपला मसाल्याला सुद्धा चांगल्या प्रकारे तेल सुटायला लागलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला 1/2 टेबलस्पून हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून गोडा मसाला घालून घ्यायचा आहे. इथे मी सुरुचीचा गोडा मसाला वापरलेला आहे, त्यामुळे आपल्या मिसळपावला टेस्ट एकदम भारी येते. तुम्ही तुमच्या ठेवणीमधील मसाला घालू शकता. त्यानंतर त्यामध्ये मी 1 टेबलस्पून मिसळपावचा मसालासुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर 3 टेबलस्पून मिरची पावडर घालून घेतलेला आहे. इथे मी जास्तच मिरची पावडर घालून घेतलेली आहे, कारण ही मिसळ एकदम झणझणीत असते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. इथे मिरची पावडरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला चांगल्या कमी-जास्त प्रकारे करू शकता. परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपला मसालासुद्धा चांगल्या प्रकारे मसालासुद्धा आपला शिजलेला आहे आणि तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे आणि टमाटरसुद्धा आपले एकदम सॉफ्ट झालेले आहे. त्यानंतर आपण जे पाणी काढून घेतलेला होता तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. आपल्याला हवा तेवढा तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. हा जो रस्सा आहे तो पातळच असतो. त्यामध्ये जे उकडलेली मटकी होती ते 1 वाटी मी घालून घेतलेली आहे. तर बघू शकता इथे आपलं झणझणीत कोल्हापुरी मिसळचा रस्सा तयार झालेला आहे. त्यानंतर 1 उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. इथे आपला झणझणीत कोल्हापुरी रस्सा तयार झालेला आहे. त्यानंतर आपण मटकीला सुद्धा फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी 1 टेबलस्पून ऑइल घालून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. 1 टेबलस्पून मोहरी घालून घेतलेली आहे. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्ता आणि 1 टेबलस्पून मिरची पावडर घालून घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटकी घालून घ्यायची आहे आणि मीठ आपल्याला कमीच घालून घ्यायचं आहे, कारण आपण उकडताना सुद्धा मीठ घालून घेतलेला होता. त्यामुळे आपल्याला मीठ थोडा कमी घालायचा आहे. तर बघू शकता इथे आपला मटकीसुद्धा तयार आहे. त्यानंतर 1 पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये थोडा बटर घालून आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहे. खालीवर करून दोन्ही साईडने आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे पावसुद्धा आपला भाजून झालेला आहे. तर इथे मी मिसळपावची थाली तयार करून घेतलेली आहे. तर बघू शकता इथे पावसुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर मटकी, कांदा बारीक चिरलेला आणि आपण जो रस्सा बनवलेला तो सुद्धा आणि थोडं फरसाण घेतलेला आहे. तर बघू शकता इथे आपली झणझणीत मिसळपाव एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने घरीच मसाला तयार करून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.